मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। फॉरेन्सिक लॅब डिपार्टमेंट जी आहे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा महाराष्ट्र शासनाची सरळ सेवेची घटकाची जाहिरात आली आहे। गृह विभागामार्फत फॉरेन्सिक जी लॅब आहे फॉरेन्सिक डिपार्टमेंट जे आहे तिथं मित्रांनो ही पदभरती होते। त्याच्यासाठी विविध पद घटक क ची भरली जात आहेत। पाहू शकता 2024 ची ही जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। याच्यामध्ये विविध जिल्ह्यांतर्गत फॉरेन्सिक लॅब असतात, तिथं घटकाची सरळ सेवेची पद आहेत। पूर्ण परमनंट जॉब तुम्हाला या ठिकाणी भेटतोय। 10वी 12वी पदवीवरती ही पदं भरली जात आहेत। ऑनलाईन ॲप्लिकेशन आजपासून सुरू झालेले 27 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे। वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष खुल्या प्रयोगासाठी आणि 18 ते 43 वर्ष राखीव प्रयोगासाठी आहे। TCS कंपनीमार्फत तुमचे फॉर्म भरून घेतले जात आहेत। TCS कंपनी ऑनलाईन तुमची परीक्षा घेणार आहे। याच्यासाठी फीस खुल्या प्रयोगाला 1000 रुपये आणि राखीव प्रयोगासाठी 900 रुपये ठेवण्यात आलेली आहे। तर बघा कुठली कुठली पदं आहेत आणि काय शैक्षणिक पात्रता आहे। तर याच्यामध्ये जे पदं भरली जात आहेत त्याची शैक्षणिक पात्रता आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात। तर पहा, पहिलं पद या ठिकाणी भरलं जात आहे ते म्हणजे वैज्ञानिक सहाय्यक घटकाचं 54 जागा या पदासाठी आहेत। विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह तुमची पदवी पाहिजे किंवा न्याय सहाय्यक विज्ञान विषयासह पदवी असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता। पहिलं पद झालं 54 जागा आहे त्या पदासाठी। दुसरं पद आहे वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिपथ विश्लेषण सायबर क्राईम टेप ऑथेंटिकेशन आणि स्पीकर आयडेंटिफिकेशनचं पद आहे। 15 जागा भरल्या जात आहेत। विज्ञान शाखेमधील तुमचं भौतिकशास्त्र विषय घेऊन पदवी असेल किंवा संगणकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती तंत्रज्ञान विषयासह पदवी असेल किंवा अभियांत्रिकी शाखेतील संगणकशास्त्राची पदवी असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्समधील पदवी असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता। किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा डिजिटल सायबर फॉरेन्सिक आणि रिलेटेड लॉमध्ये झालेला आहे तरीही तुम्हाला अप्लाय करता येईल। यासाठी 15 जागा भरल्या जात आहेत। त्याच्यानंतर पुढची पोस्ट पाहूयात आपण, ज्याच्यामध्ये पहा वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र, याच्यासाठी मानसशास्त्रामधील पदवी असेल तर 2 जागा या पदासाठी आहेत। त्याच्यानंतर पुढची पोस्ट याच्यामध्ये मित्रांनो वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक घटकासाठी 30 जागा आहेत। याच्यामध्ये फक्त 12वी विज्ञान विषयामधून तुमची 12वी सायन्स झाले ते अप्लाय करता येईल। त्याच्यानंतर पुढं पहा, तुमचं वरिष्ठ लिपिकच्या 5 जागा आहेत ज्याच्यामध्ये तुमचं 12वी सायन्स फक्त मागितलं आहे, टायपिंगची वगैरे कुठलीही गरज नाही। त्याच्यानंतर पुढं पहा, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक घटकाची जागा आहे। 10वी पासवरती फक्त अप्लाय करता येईल। 10वीमध्ये सायन्स विषय मात्र पाहिजे, SSC विथ सायन्स, म्हणजे 10वीमध्ये सर्वांचा विषय असतोच, परंतु 18 जागा या पदासाठी आहेत। 10वी पासवरती फक्त हे पद भरलं जातं आहे। त्यानंतर मॅनेजर कॅन्टीन उपाहारगृह व्यवस्थापकची पोस्ट आहे। 10वी पासवरनं 3 वर्षाचा कॅटरिंगमधला अनुभव असेल तर 1 जागा या पदासाठी आहे, इथंही तुम्ही अप्लाय करू शकतात। तर या पदांसाठी तुमची ऑनलाईन TCS मार्फत एक्झाम घेतली जाणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न 200 मार्कासाठी परीक्षा असेल। याच्यामध्ये पहा मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, त्याचं सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि विज्ञान विषयातील तुम्हाला काही प्रश्न असतील, तांत्रिक प्रश्न 40 मार्काला 40 प्रश्न 80 मार्काला, अशी मिळून तुमचं 90 मिनिटाची परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे। डिटेलमध्ये सिलेबस पाहण्यासाठी तुम्हाला सर्व ही जाहिरात पाहिजे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। धन्यवाद।